गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. टीचर्स डे सरप्राईज. आज टीचर्स डे होता आणि सकाळी सकाळी गट्टू चिंकी शाळेमध्ये जाताना खूप एक्साइटेड होते. आज आपण सगळ्या टीचर्सला जे सरप्राईज देणार आहे त्याने सगळे खूप खुश होतील, बरोबर ना चिंकी? हो गट्टू, पण तू तुझा आनंद जरा लपवूनच ठेव. तुझ्या चेहऱ्यावरून सरळ समजतंय की आपल्या लक्षात आहे आज टीचर्स डे आणि आपण काहीतरी प्लॅन करतोय. ओ ठीक आहे, मग मी माझा चेहरा अगदी नॉर्मल ठेवतो. असा तू खूपच फनी आहेस गट्टू. बरं चल आता लवकर शाळेत जाऊयात, खूप सारी तयारी करायची राहिलीये. गट्टू चिंकी लवकरच शाळेत पोहोचतात. त्यांनी वर्गातल्या सगळ्या मुलांसोबत मिळून अगोदरच प्लॅन बनवलेला होता. जसे क्लासेस सुरू होतात आणि मॅथ्सचे सर वर्गात येतात, सगळी मुलं उभे राहून म्हणतात गुड मॉर्निंग सर. आणि मग सगळे गपचूप बसून जातात. थँक्यू मुलांनो. काय? मॅथ्सचे सर मनात विचार करतात, हे काय, मुलांनी मला साधा टीचर्स डे विश केला नाही, असं कसं होऊ शकतं? कदाचित क्लास नंतर करतील. हाच विचार करून मॅथ्सचे सर सगळ्यांना शिकवू लागतात. मध्येच हरी आणि बंटी उठून सरांना म्हणतात, सर सर. सरांना वाटतं की हरी आणि बंटीच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विश करणार आहेत, पण असं होत नाही. हा हरी बोल. सर, कॅन वी गो टू द वॉशरूम? काय? ओ, वॉशरूम जायचंय का? ठीक आहे, जा. हरी आणि बंटी क्लासमधून लगेच जातात आणि ते वॉशरूमला जाण्याच्या ऐवजी लगेचच खाली डान्स क्लासमध्ये जातात. बंटी, तू बघितलं होतंस, सर केवढे दुखी झाले होते कारण त्यांना कुणीच टीचर्स डे विश केलं नाहीये. काही हरकत नाही हरी, फक्त सुट्टीपर्यंत तर वाट बघायची, मग जेवढे टीचर्स आता दुःखी होतात ते सगळेच दुप्पट खुश होतील. बरोबर बोललास बंटी. चल मग आपण आता डेकोरेशन सुरू करू. हरी आणि बंटी पटापट डान्स रूम मध्ये अगोदरच ठेवलेले फुगे फुगवू लागतात. लवकर कर हरी, आपण जास्त वेळ बाथरूम ब्रेक नाही घेऊ शकत. हो, हा शेवटचाच, मग जाऊया. मग अजून दुसरं कुणीतरी येऊन पुढचं काम करेल. काही फुगे फुगवून हरी आणि बंटी परत आपल्या क्लासमध्ये जातात. त्या दोघांच्या येण्यानंतर पुन्हा 2 मुले उठतात आणि सरांना वॉशरूमला जाण्याविषयी विचारतात. सर, कॅन वी गो टू द वॉशरूम? ओके, गो. असं म्हणून मुलं एक एक करून येत राहतात आणि थोडं डेकोरेशन करतात. मॅथ्सचा तास संपला होता आणि सरही खूप दुःखी वाटत होते. ते स्टाफ रूम मध्ये जातात. आज तर असं झालं ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता. एकाही मुलाने मला टीचर्स डे विश केला नाही. काय? असं कसं होईल सर? सगळी मुलं विसरली तर नसतील? होऊ शकतं. पुढचा तास तर तुमचाच आहे ना मॅडम, तुम्ही जाऊन बघा, कदाचित मुलांच्या लक्षात येईल. हो सर, मी जाते. बेल वाजताच इंग्लिशच्या मॅडम वर्गामध्ये येतात, पण त्यांनाही कुठलाच मुलगा विश करत नाही. मॅडम सगळ्यांना विचारतात सुद्धा. मुलांनो, हा होमवर्क डायरीत लिहून घ्या आणि तुम्ही सगळे काही विसरत तर नाही आहात ना? काय विसरतोय आम्ही मॅम? आम्ही तर कालचा होमवर्क पण चेक करून घेतला. नाही, काही नाही गट्टू, चला आजचा लेसन सुरू करूयात. मॅडम सगळ्या मुलांना पुन्हा शिकवू लागतात. इंग्लिशच्या मॅडमच्या तासाला सुद्धा काही मुलं वॉशरूमला जात असतात आणि डान्स रूम मध्ये डेकोरेशन करत असतात. शेवटच्या तासापर्यंत तर खूप सारं डेकोरेशन झालं होतं, पण शेवटच्या तासाला जेव्हा मॉन्टी आणि गुड्डी वॉशरूमला जातात तेव्हा आता फक्त हे हॅपी टीचर्स डेचं बॅनर वरती लावायचंय आणि हे फुगे सुद्धा भिंतीवर लावून डेकोरेशन करायचंय आणि हा केक टेबलवर सजवून ठेवायचा आहे. मी ही टीचर्स डे तिथं लावतो गुड्डी, दे माझ्याकडे. नाही मॉन्टी, तू नाही, हे काम मी करेन. तू सगळं खराब करून टाकशील. अरे नाही, मीच करेल, दे माझ्याकडे गुड्डी. मॉन्टी गुड्डीकडून हॅपी टीचर्स डे चा बॅनर ओढू लागतो. नाही, मी नाही देणार.
या सगळ्यात बॅनर फाटून जातो आणि अर्धा मॉन्टी आणि अर्धा गुड्डीच्या हातामध्ये येतो. एवढंच नाही तर मॉन्टी काही फुग्यांवर सुद्धा पडतो, ज्यामुळे फुगे फुटतात देखील. ओ नो, हे काय केलंस तू मॉन्टी? सगळी गडबड केलीस. मी काय केलंय? तूच तर सोडत नव्हतीस. आता गट्टू चिंकीला काय सांगायचं? शेवटच्या क्षणी सगळी गडबड झाली आणि हा लास्ट पिरियड आहे. गुड्डी आणि मॉन्टी परत क्लासमध्ये येतात आणि गुड्डी हळूच गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू चिंकी, सगळी गडबड झाली. मॉन्टीने हॅपी टीचर्स डे चा बॅनर अर्ध फाडून टाकलं आणि सोबतच काही फुगे पण फुटले. काय? अरे नाही, आता काय करायचं? हा पिरियड संपायला फक्त अर्धा तास आहे आणि वॉशरूम ब्रेक साठी सुद्धा आपण फक्त 10 मिनिटच जाऊ शकतो. एक काम करूया चिंकी. गट्टू चिंकीच्या कानामध्ये काहीतरी बडबडतो आणि दोघेही आजारी असल्यासारखं करत मॅडम कडे जातात. काय झालं मुलांनो? मॅम, आमच्या पोटात खूप दुखतंय. आम्ही रेस्टरूम मध्ये जाऊन आराम करू शकतो? हो मॅम, मला पण दुखतंय. काय? दोघांच्या पोटात एकत्रच कसं दुखतंय? ते मॅम, कदाचित आम्ही लंच मध्ये काहीतरी चुकीचं खाल्लं. काय? ठीक आहे मुलांनो, जा, नीट जा. थँक्यू मॅम. गट्टू चिंकी लगेचच बाहेर पडतात आणि डान्स रूम मध्ये येतात. तिथे झालेला पसारा बघून गट्टू चिंकी वैतागून जातात. चिंकी, किती कमी फुगे राहिलेत आणि हे बॅनर, याचं काय करायचं? गट्टू, तू फुगे फुगव आणि भिंतीवर लाव. मी बॅनर पुन्हा एकदा चिटकवून बघते. ठीक आहे चिंकी. गट्टू पटापट फुगे फुगवून भिंतींवरती चिटकवतो आणि चिंकी पुन्हा एकदा बॅनर नीट करते. यानंतर दोघेही टेबलवर केक ठेवतात. सगळं डेकोरेशन कंप्लीट झालंच होतं की तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा वाजते आणि गट्टू चिंकी आपल्या वर्गात परत येतात. काय झालं गट्टू चिंकी? सगळं झालं ना? हो गुड्डी, सगळं झालं. आता फक्त टीचर्सला सरप्राईज द्यायचं बाकी आहे. शाळा सुटल्यानंतर सगळे टीचर स्टाफ रूम मध्ये होते. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आज कुठल्याही मुलाने आपल्याला टीचर्स डे विश केला नाही. हो ना सर, मुलांना लक्षातच नाहीये की आज काय आहे. बरोबर मॅम. यापेक्षा वाईट आणखी काय होऊ शकतं की आपल्या मुलांना हेच लक्षात नाही. हरकत नाही, आता घरी जाऊया. सगळे टीचर्स आपापलं सामान ठेवतच होते की तेवढ्यात गट्टू धावतच स्टाफ रूम मध्ये येतो. सर सर सर, मॅम मॅम, तुम्ही सगळे माझ्यासोबत चला. चिंकी आणि गुड्डीची भांडणं झाली होती. गुड्डीने चिंकीला धक्का दिला आणि चिंकीला लागलंय. ते सगळे डान्स रूम मध्ये. तुम्ही सगळे लवकर माझ्यासोबत चला. हे ऐकून सगळे टीचर्स घाबरतात आणि पटकन गट्टूच्या पाठीमागे डान्स रूम मध्ये येतात. ते जेव्हा येतात तेव्हा रूमची लाईट बंद होती. अरे गट्टू, इकडे किती अंधार आहे. कुठे आहेत चिंकी आणि गुड्डी? तेवढ्यात अचानक लाईट्स ऑन होते आणि तिथे उपस्थित सगळी मुलं एकत्रित म्हणतात, हॅपी टीचर्स डे. सगळ्या मुलांना इतक्या गोड डेकोरेशन सोबत पाहून टीचर्स एकदम सरप्राईज होऊन जातात. मॅथ सर तर खूप खुश होतात की ते एकदम इमोशनल होऊन जातात. अरे हे काय मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी हे केलं. आम्हाला वाटलेलं तुम्ही तर विसरून गेलात. हो मुलांनो, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही सगळे विसरलात की आज टीचर्स डे. मॅम, आम्ही असं कसं विसरू शकतो की आज टीचर्स डे? तुम्ही सगळे आमच्यासाठी नेहमी किती काही करता, मग आम्ही तुमच्यासाठी एवढं तर करू शकतो. बरोबर बोलली चिंकी. वर्षातनं फक्त एकच तर दिवस असतो जेव्हा आम्ही पण तुम्हाला थँक्यू म्हणू शकतो आणि आम्ही हाच दिवस कसं काय विसरू शकतो? हे ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात आणि मग सगळे शिक्षक एकत्रित येऊन केक कट करतात. हॅपी टीचर्स डे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.